तब्बल 40 लाख रुपये प्रति महिना रेंट देणाऱ्या कॅफेबद्दल मी पहिल्यांदाच ऐकलं. तर हा आहे हैदराबादमधील निलोफर कॅफे, ज्याच्या रेंटवरून हा किती सक्सेसफुल आहे ते आपल्याला समजतं. असं ऐकलंय की इथला चहा खूप महाग आहे, पण ते आपल्याला इथे गेल्यावरच समजेल. तर चला पाहूयात आणि शेवटी मी तुम्हाला सांगेल की इथं येणं वर्थ इट आहे की नाही. हा एरिया आहे माझ्या घरापासून 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरती. सो आम्ही गेलो होतो इव्हनिंगमध्ये. इव्हनिंगचा व्ह्यू किती सुंदर आहे तुम्ही पाहू शकता. हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. मी आहे कलिशा आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलेली आहे देशातील नंबर 1 टी कॅफेमध्ये, ज्याचं नाव आहे निलोफर टी कॅफे. तर जो की आहे हैदराबादमधील हायटेक सिटी येथे. इथला इराणी चहा आणि बन मस्का आहे वर्ल्ड फेमस. कशी आहे त्याची टेस्ट आणि काय आहे त्याची प्राइस, हे सर्व काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तर चला माझ्यासोबत. हा आहे भारतातील सर्वात मोठा चहा कॅफे आणि जवळपास 700 पेक्षा जास्त लोक इथे बसू शकतात. तर याचे मालक बाबूराव यांच्याद्वारे 1978 साली या कॅफेची स्थापना करण्यात आली होती. हे लोकेशन खूपच प्राईम असल्यामुळे याचा रेंट आहे 40 लाख रुपये. इतका मोठा टी कॅफे मी तर कधीच पाहिला नव्हता आणि इथला चहा का महाग आहे हे तर आपल्याला आता टेस्ट केल्यानंतरच समजेल. सगळ्यात पहिल्यांदा हा आतमधला व्ह्यू आपण पाहूयात आणि नंतर ऑर्डर करूयात. येथे आतमध्ये आल्यावरती पहिल्यांदा आपण पाहू शकतो की हा आहे टी कॅटलचा झुंबर, जो की आपल्याला पाहायला मिळतो आणि जो स्वतःमध्येच एक लक्झरी आहे. वरती होता डायनिंग हॉल, पण इथे आल्यावर समजलं खूप जास्ती गर्दी होती आणि सध्या जागा नव्हती, तर आम्हाला आतमध्ये शूट नाही करता आलं आणि पुन्हा आम्ही गेलो खाली. बेसमेंटची ही सिटिंग अरेंजमेंट तुम्ही पाहू शकता, किती सुंदर अशी होती. तसेच इथे आल्यावरती आम्हाला समजले की चहा व्यतिरिक्त समोसा, वडापाव, केक, पेस्ट्रीज सुद्धा इकडे फ्रेश अवेलेबल होत्या. फायनली आम्ही केला चहा ऑर्डर आणि 1 कप चहाची प्राइस होती 180 रुपीज. तसेच आम्ही बन मस्का सुद्धा ऑर्डर केला, ज्याची प्राइस होती 100 रुपीज. आणि आम्ही गेलो बाहेर, कारण मला बाहेरची जी डायनिंग अरेंजमेंट होती ती खूपच आवडली होती. मी केला इकडे चहा टेस्ट आणि मला तो खूपच आवडला. याची टेस्ट थोडी जॅग्रिटी सारखी होती, थोडीशी गोड अशी. आणि हा बन मस्का तुम्ही पाहू शकता किती छान आहे आणि या दोघांचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान होतं. हे जे लोकेशन आहे याच्या आजूबाजूला पूर्णपणे कॉर्पोरेट कंपनीज आहेत आणि आपल्याला माहीत आहे की हैदराबाद हे एक IT हब आहे. तसेच हा आकर्षक असा आउटडोअरचा डायनिंग एरिया मला खूपच आवडला. या हॉटेलचे जे मालक आहेत बाबूराव, यांची सफाई कर्मचाऱ्यापासून ते मालक बनण्याची यात्रासुद्धा खूपच प्रेरणादायक आहे. त्यांनी या कॅफेची सुरुवात केली आणि हा कॅफे आता हैदराबादच्या चहा संस्कृतीचा एक प्रतीक बनला आहे. तर तुम्ही सुद्धा कधी हैदराबादला येतील तेव्हा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत या कॅफेला नक्की व्हिजिट करा आणि येथील चहाचा आनंद घ्या. तसेच इथं व्हिजिट करणं आहे टोटली वर्थ इट. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.